राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होते। आज सभागृहात राज्यपालांचं अभिभाषण होणार आहे, तर शोक प्रस्तावही मांडला जाईल। तर या अर्थसंकल्पात अजित पवार उपस्थित नसतील, त्यामुळे शोक प्रस्ताव मांडला जाणार आहे। अजित पवार यांचं निधन झालं आणि त्यानंतर आज या अर्थसंकल्पात शोक प्रस्ताव मांडला जाईल। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। शुभम, काय माहिती अर्थसंकल्पीय अधिवेशनासंदर्भात? प्रणिता, खरं तर आज मुंबई येथील विधान भवन अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 हे सुरू होत आहे। खरं तर वर्षाचं पहिल्या सत्राचं हे अधिवेशन आहे आणि अशामध्येच हे अधिवेशन चांगलंच गाजण्याची शक्यता आहे। पण त्यापूर्वी समजा पाहायला गेलं तर आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि महाराष्ट्र राज्याला सर्वाधिक काळ लाभलेले अर्थमंत्री स्वर्गीय अजित पवार यांचं निधन काही दिवस आधीच झालेलं आहे। त्यामुळे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन अजितदादा पवार यांच्या विना होणार आहे आणि त्याच्या झळा ज्या आहेत त्या देखील दिसून येणार आहे। अशामध्येच आज शोक प्रस्ताव हा देखील संपन्न होणार आहे आणि हा शोक प्रस्ताव उपमुख्यमंत्री अजित पवार, स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी हा शोक प्रस्ताव असणार आहे आणि विधिमंडळातील सर्व मंत्री असतील, आमदार असतील, हे सर्व नेते राष्ट्रवादी पक्षातले या ठिकाणी उपस्थित राहतील। इतकंच नव्हे तर मग आज राज्यपालांचं अभिभाषण देखील होईल आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे वंदे मातरम हे जे गीत सगळीकडे घेण्यात यायला सांगितलेलं आहे ते देखील आज विधान भवनमध्ये पहिल्यांदा वाचताना दिसून येणार आहे। प्रणिता, शुभम, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे।